नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया इयत्ता 11वी साठी जी काही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे, केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया FYJC साठी 11वी साठी 2025-26 साठी. तर यासाठी बघा, आता जे काही आहे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण इथं हायलाइट केलेले आहेत. इथं मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं त्याच्यासाठी. इयत्ता 11वी प्रवेशासाठी आपल्याला जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती सर्व ॲडमिशन प्रोसेस ऑनलाईन राहणार आहे या वर्षापासून. तर आपल्याला या प्रक्रियेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. आता पहा, या ऑनलाईन ॲडमिशनसाठी आपल्याला जी ऑफिशियल वेबसाईट दिली महाराष्ट्र शासनाची अधिकृत प्रवेश प्रणाली, त्याचं संकेतस्थळ तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, FYJCadmissions.in या अधिकृत प्रवेश किंवा वेबसाईटवर आपल्याला इथूनच आपल्याला लॉग इन करून इथूनच आपल्याला रजिस्टर करायचं आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना किंवा पालकांना संभ्रम असतो की FYJC म्हणजे नेमकं काय. तर FYJC म्हणजे 11वीचं जे वर्ष असतं मित्रांनो, त्यालाच आपण म्हणतो FYJC, फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज, त्यालाच FYJC असं म्हणतो. आता महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न कॉलेजसाठी आपल्याला प्रवेश घेता येणार आहे आणि ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन आहे, पारदर्शक आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्शलिटी होणार नाही, एकसंध प्रक्रिया आहे. त्यामुळे याचा फायदा आपल्याला घेता येईल. ॲडमिशनसाठी आपल्याला जे पसंतीचं कॉलेज आहे ते आपल्या मार्कांनुसार, आपल्या गुणवत्तेनुसार, रेफरन्सेसनुसार, वर्गवारीनुसार मिळणार आहे. आता बघा, पात्रता कोणासाठी, कोण या 11वी ॲडमिशनसाठी पात्र आहेत, तर ज्यांनी 10वी पास केलेली आहे, जे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत, कोणत्याही बोर्डातून असतील, SSC असतील, CBSE असतील, ICSE असेल, IB असेल, IGCSE असेल किंवा NIOS असेल, तर ह्या कोणत्याही बोर्डामधून उत्तीर्ण असलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतील. आता नोंदणी कशी करायची हा पुढचा मुद्दा आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला या जी वेबसाईट आहे ती मी नंतर दाखवेलच याच्यानंतर, की संकेतस्थळ आहे FYJCadmissions.in, यावर जायचंय. आता ती वेबसाईट सध्या सुरू नाहीये, ती 26 तारखेला 11 वाजता सुरू होणार आहे, त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगणार आहे. तर इथं जायचं आणि स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचंय. सर्वात अगोदर ही साईट ओपन करा, स्टुडंट रजिस्ट्रेशन इथं येईल, तिथं क्लिक करा आणि आपली जी माहिती असेल ती भरा, पासवर्ड सेट करा. आपल्याजवळ मोबाईल असणं गरजेचं आहे. अँड्रॉइड मोबाईल, त्याला इंटरनेट असणं आवश्यक आहे. त्या मोबाईलवर तुम्हाला लॉग इन ID SMS द्वारे मिळेल. ठीक आहे. आता बघा, ही सगळी प्रोसेस झाली. तर आपण जेव्हा ॲडमिशन घेतो 11वीला, ॲडमिशन घेताना आपल्या पुढे स्ट्रीम्स किती आहेत, उच्च माध्यमिक स्तरावर किती शाखा आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. तर कला शाखा असते, विज्ञान शाखा असते आणि वाणिज्य शाखा असते. तर आपल्या आवडीची शाखा आपण निवडायची आहे. आपल्याला आर्ट्सला जायचं आहे, सायन्सला जायचं आहे की कॉमर्सला जायचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची विभागणी केलेली गटानुसार, म्हणजे काही कॉलेजेस असतात तिथं सहशिक्षण आहे, मुलं आणि मुली एकत्र शिकतात, बॉईज आणि गर्ल्स. काही शाळा फक्त मुलींसाठी आहे स्पेशल, काही शाळा काही कॉलेजेस फक्त मुलांसाठी आहेत. तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता परत उच्च माध्यमिक विद्यालयाचे अनुदान प्रकारानुसार 5 प्रकार आहेत. अनुदान जे शासन अनुदान देतं त्या संस्थेला, तर आता त्याच्यानुसार बघा, शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था याच्यात काही कॉलेजेस मोडतात, म्हणजे महापालिकेच्या शाळा असतात, कॉलेजेस असतात किंवा जिल्हा परिषदचे असतात. त्याच्यानंतर अनुदानित येतात, ज्याच्यामध्ये पूर्ण ग्रँट असते गव्हर्नमेंटकडून. ते जे काही शिक्षक किंवा कर्मचारी असते त्यांना पूर्ण ग्रँट अनुदान मिळत असतं गव्हर्नमेंटकडून. अंशतः अनुदानित असतं किंवा काही विना अनुदानित असतात आणि काही स्वयं अर्थसहाय्यित असतात, सेल्फ फायनान्स. तर विना अनुदानित म्हणजे ज्याच्यात कायम शब्द निघालेला आहे, कायम विना अनुदानित होतं, त्याच्यातला कायम शब्द निघालेला आणि ते विना अनुदानित आहेत. आणि स्वयं अर्थसहाय्यित जे आहेत, जे मोस्टली इंग्लिश मिडियमचे कॉलेजेस असतात तिथं, ते पूर्ण कायम विना अनुदानित कॅटेगरीमध्ये मोडतं. ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता पहा, प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. तर प्रवेश प्रक्रिया 26 मे
2025 रोजी सकाळी ही साईट सुरू होणार आहे रजिस्ट्रेशनसाठी. तर ही तारीख लक्षात ठेवा. आणि कॉलेज पसंती कशी द्यायची, एकदा आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर बाकी सगळी माहिती, आता ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला कळतील. त्याच्या अगोदर आपण तयारीत राहणं आवश्यक आहे, की इथं आपल्याला कमीत कमी एक कॉलेज निवडता येईल. प्रेफरन्सेस सांगतोय मी, आणि जास्तीत जास्त 10 प्रेफरन्सेस, कॉलेजचे प्रेफरन्सेस किंवा पसंती देता येते. मॅक्झिमम 10 प्रेफरन्सेस आपण देऊन ठेवायचं. जे आपलं आवडीचं कॉलेज असेल, ज्याच्यात आपल्याला प्रवेश घेण्याची खूप इच्छा आहे, तर त्याला पहिला प्रेफरन्स द्यावा आपण. आता पहिली पसंती लागली, सपोज जे राऊंड होणार आहे ते पुढच्या ह्याच्यात आपण बघू. तुमच्या राऊंडमध्ये जे 4 फेऱ्या होतील त्याच्यामध्ये तुमचा पहिल्या पसंतीचा जो कॉलेज असेल ते सिलेक्ट केलेलं होतं, आणि त्याच्यामध्ये तो तुम्हाला मिळाला, ते कॉलेज अलॉट झालं त्या राऊंडमध्ये, तुम्ही त्याच्यात प्रवेश घेतला नाही, तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी अपात्र ठरणार. म्हणजे तुम्ही फर्स्ट प्रेफरन्ससाठी जे कॉलेज निवडलेलं होतं तेच कॉलेज तुम्हाला अलॉट केलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तुम्ही नाही घेतला तर पुढच्या फेरीसाठी तुम्हाला म्हणजे अपात्र ठरवण्यात येईल. तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला परत इन्क्लूड करता येणार नाही. आता पण आवश्यक कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत आपल्याला. 10वीचे गुणपत्रक, मार्कशीट असते आपली 10वीची, शाळा सोडल्याचा दाखला, LC असते, लिव्हिंग सर्टिफिकेट. तुम्ही जर आरक्षण किंवा विशेष प्रवर्गाचे प्रमाणपत्र असेल, कास्ट सर्टिफिकेट वगैरे, तर सर्व कागदपत्र हे लागणार आहेत. आणि आता जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार तर सर्व कागदपत्र PDF स्वरूपात तयार करून ठेवावे लागणार आहे तुम्हाला. त्याची साईज 1 MB पेक्षा कमी असावी. कंप्रेसर असतं, ऑनलाईन जर तुम्ही सर्च केलं गुगलवर तर PDF कंप्रेसर म्हणून गुगलवर टाका, त्याच्यात फाईल जर मोठी होत असेल 1 MB पेक्षा तर ती सहजपणे कंप्रेस करता येते. आता प्रवेश फेऱ्या किती आहेत? आता ही जी प्रवेश फेरी आहे, 0 फेरी, 0 राऊंड. याचा अर्थ काय? आता जे कोटा प्रवेशासाठी काही कोटा ठरवलेला गव्हर्नमेंटने, ते आपण खालच्या याच्या स्लाइडमध्ये बघूच, की कोटा प्रवेशासाठी ही फक्त आहे 0 राऊंड. आणि ही प्रवेशाचे हे जे प्रवेश असेल, प्रवेशाचं काम नियमित फेरी क्रमांक 1 सोबत चालणार आहे. फेरी 1 जेव्हा चालेल तेव्हाच ही 0 राऊंड तुमचा 0 फेरीचा चालणार आहे. आणि बाकीच्या 4 नियमित फेऱ्या आपल्या होणार आहेत. 4 नियमित फेऱ्या गुणवत्ता, आरक्षण व प्रेफरन्सेस, तुम्ही जे पसंती दिलेली आहे त्याच्यानुसार अलॉट होणार आहे. आणि याच्यानंतर ही 4 फेरीमध्ये ज्याचा नंबर नाही लागला तर त्याच्यासाठी सर्वात शेवटी ओपन राऊंड असेल, सर्वांसाठी खुली फेरी असेल. इथं फक्त गुणवत्तेनुसार प्रवेश, इथं आरक्षण वगैरे काही नसेल, फक्त गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल तुम्हाला. म्हणजे ज्या चारी फेरीज, ज्या राऊंड्स आहेत तुमच्या 4 फेऱ्यांमध्ये तुम्हाला प्रवेश नाही मिळाला तर नंतर कॉलेजेस अलॉट होतील, त्या कॉलेजेसमध्ये मग तुम्हाला प्रवेश घ्यावा लागणार आहे. आता बघा, कोटा जो आहे मी सांगितलं होतं की 0 राऊंड कोणासाठी आहे, की ज्यांना इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा, याच्यासाठी तो 0 राऊंड आहे, 0 फेरी. इन हाऊस कोटा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? इन हाऊस कोटा म्हणजे सपोज तुम्ही ज्या शाळेत शिकला त्याच शाळेची ज्युनियर कॉलेज पण अवेलेबल आहे तिथंच, तर त्यांचा 10% कोटा असतो. म्हणजे सपोज 100 कॅपॅसिटी असेल मुलांची तर 10 मुलं ते त्यांच्या शाळेतले भरण्याची त्यांना परमिशन आहे, तर ती इन हाऊस कोटा असं म्हणतो आपण. मॅनेजमेंट कोटा जी काही संस्था आहे, संस्था चालक आहे, ते त्यांच्या थ्रू 5% मॅनेजमेंट कोटा भरू शकतो. मायनॉरिटी कोटा म्हणजे ज्या शाळेत रिलिजियस मायनॉरिटी आहे, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा लँग्वेज मायनॉरिटी आहे, अशा याच्यासाठी 50% कोटा ठेवलेला आहे. जरी कोटा असेल तरी त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे. 0 राऊंडमध्ये हे तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. आता रजिस्ट्रेशन फी जी आहे, जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करू, 100 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. ही फी फक्त ऑनलाईन पेमेंटनुसार होणार आहे. महत्वाची गोष्ट काय आहे, की आपल्या मोबाईलमध्ये, आपला मोबाईल चांगला असावा, अँड्रॉइड, ज्याच्यामध्ये इंटरनेटची सुविधा असेल, ज्याच्यामध्ये नेट बँकिंग, UPI, फोनपे वगैरे जे काही अमेझॉन पे तुमचं असेल, कार्ड असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॅलेट असेल, तर ते सगळं सुविधा ऑनलाईन त्या दिवशी असणं आवश्यक आहे. कारण ते 100 रुपये तुम्हाला ऑनलाईनच पे करायचे, ऑफलाईन चालणार नाही. आता तुम्हाला काही मदत लागली, की शाळा व जिल्हा मार्गदर्शन केंद्रे आहेत प्रत्येक कॉलेजेसमध्ये,
जिल्ह्यानुसार किंवा तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल माहिती तर हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 853095595564. ईमेल आय डी पण दिलेला आहे, या ईमेल आय डीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता बघा सर्वात महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आपण अर्जात दिलेली माहिती. आता काही आपण फॉर्म भरताना ऑनलाईन फॉर्म भरताना माहिती जी आहे, जी आपल्या कागदपत्र जे आहेत, जे मार्क्स असतील, मार्कशीट असेल, कास्ट असेल, तर जी व्हॅलिड माहिती आहे तीच भरायची. ती जर जुळली नाही तर तुम्ही अपात्र ठरणार. त्याच्यामुळे अर्जात दिलेली माहिती आणि कागदपत्रे जुळली पाहिजेत. प्रत्येक फेरी आधी पर्याय बदलता येतो. आता तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये जिथं नंबर लागणार तिथं नाही लागला तर तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस चेंज करू शकता, पर्याय बदलता येतो. प्रवेश घेतला नसेल तर ते स्ट्रीम किंवा कॉलेज पण बदल करू शकतात तुम्ही, घेतला नसेल तर. आणि तुमची ॲडमिशन केव्हा कन्फर्म होते? प्रोसीड फॉर ॲडमिशन असं म्हटल्यानंतर, जेव्हा तुमचा फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही दिलेला होता किंवा 1 ते 10 मध्ये जे प्रेफरन्सेस दिले होते, तोच तुम्हाला प्रेफरन्स अलॉट झाला पहिल्या राऊंडला सपोज, तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊन टाकली, तर घेऊन टाकायची, प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हणायचं आणि प्रवेश तुमचा कन्फर्म करायचा. आता पहा, या प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? ही जी साईट आहे, वेबसाईट, ही मोबाईलवरही सहज चालू शकते. ठीक आहे ना? मोबाईलवर सहज चालणारी आहे वेबसाईट. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुमचा येतो. आवश्यक कागदपत्रे अपलोड करूनच अर्जाची पडताळणी होते. पूर्णपणे डिजिटल पेमेंट आहे, कॅश पेमेंट नाही आहे. आणि शाळा मार्गदर्शन केंद्रे, कनिष्ठ महाविद्यालय यांच्यात टेलिफोनद्वारे संवाद आहे. हेल्पलाईन आहे, कॉल सेंटर आहे, ग्रीव्हियन्स रिड्रेसल आहे प्रणाली, ते आपण समजून घेऊ नंतर. सर्व सूचना SMS द्वारे मिळणार आहे तुम्हाला. तुमचा मोबाईल नंबर एकदा रजिस्टर झाला त्याच्यानंतर प्रत्येक फेरीची कट ऑफ लिस्ट तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळणार आहे लॉग इन करून. मार्गदर्शक पुस्तिका पण वेबसाईटवर उपलब्ध आहे, ती तुम्ही चेक करावी. आता पहा आरक्षण कसं आहे आणि आरक्षणाची टक्केवारी कशी आहे, थोडं मी झूम करून दाखवतो तुम्हाला एकदा. तर अनुसूचित जाती SC साठी आरक्षित जागा 13% आहे. अनुसूचित जमाती ST प्रवर्गासाठी 7% आहे. विमुक्त जाती VJ साठी 3% आहे. NTB साठी 2.5 आहे. भटक्या जमाती क म्हणजे NTC साठी 3.5% आहे. NTD साठी 0.2% आहे. सॉरी 2% आहे. SBC साठी 2% आहे. इतर मागासवर्गीयसाठी 19% आहे. SCBC सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग 10% आहे त्यांच्यासाठी आरक्षण. आर्थिक दुर्बल घटक इकॉनॉमिकली वीक सेक्शन त्याच्यासाठी 10% आहे. खुल्या प्रवेशासाठी जनरल कॅटेगरी जी असते ओपन त्याच्यासाठी 28 आहे. तर हे कॅटेगरीनुसार आपण त्याचं हे बघितलं. आता याचं शेड्यूल जे आहे ते पण आपण बघून घेऊ, कसं असणारं वेळापत्रक आहे. प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक कसं आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा इथं डेट दिलेली आहे आणि प्रक्रियेचा तपशील दिलेला आहे. 26 मे 2025 रोजी इथं हायलाइट करतो, 11 वाजता ते 3 जून 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू आहे. इथं काय काय होणार आहे? प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम जे प्रेफरन्सेस आहे, प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू. प्रवेश प्रक्रिया इथून सुरू राहणार आहे. विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान 1 आणि कमाल 10, मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 10 जे उच्च माध्यमिक विद्यालय आहे त्यांचा समावेश करू शकतात. अर्जात दिलेल्या पसंती क्रमांकानुसार आरक्षण गुण यांच्या आधारे 6 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू आहे. इथं काय काय होणार आहे? प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम जे प्रेफरन्सेस आहे, प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू. प्रवेश प्रक्रिया इथून सुरू राहणार आहे. विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान 1 आणि कमाल 10, मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 10 जे उच्च माध्यमिक विद्यालय आहे त्यांचा समावेश करू शकतात. अर्जात दिलेल्या पसंती क्रमांकानुसार आरक्षण गुण यांच्या आधारे पसंती क्रमांक, आरक्षण आणि गुण मेरिटनुसार तुमचा
प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाईल, अलॉट केले जातील तुम्हाला. एकाच वेळी विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल. जो कोटा मी सांगितला होता, इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा, हे सगळ्या याच्यात 0 फेरीमध्ये तो अर्ज करू शकतो ऑनलाईन. प्रवेश फेरीपूर्वी विद्यार्थ्याने संमती नोंदवणे आवश्यक आहे, कन्सेंट देणं आवश्यक आहे की पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला जायचं आहे की नाहीये, तर ती कन्सेंट देणं तुमचं आवश्यक आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्यांना प्रवेश नाही मिळाला तर ते त्यांची प्रायोरिटी प्रेफरन्स लिस्ट अपडेट करू शकतात. 5 जून 2025 तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे वेबसाईटवर. 6 जून ते 7 जून, तर त्याच्यामध्ये काय काय होणार, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी बाबत विद्यार्थी त्यांच्या लॉग इन मधून, आता काहींना जर काही हरकती नोंदवायच्या असतील तुम्हाला गुणवत्ता यादीबाबत, की तुमचा नंबर म्हणजे कॅटेगरी असून किंवा मेरिट असून तुमचा नंबर नाही लागला त्या ठिकाणी, ते कॉलेज अलॉट नाही झालं, तर ग्रीव्हियन्स रिड्रेसलच्या इथून तुम्ही हरकत दाखल करू शकता लॉग इन करून. तुमचा जो लॉग इन ID आणि पासवर्ड असेल त्याच्या थ्रू. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतींचे ऑनलाईन निराकरण, तर 6 ते 7 जून या दरम्यान तुम्हाला तुमची तक्रार जी असेल, हरकत असेल ती नोंदवायची, त्याची दखल घेतली जाईल, निराकरण केले जाईल. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतींबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. 8 जूनला काय होणार आहे, अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध, एकदाच होणारी प्रक्रिया. आणि इथं 0 फेरी, व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, मॅनेजमेंट कोटा जो असेल, मायनॉरिटी कोटा, याची शाळा निवड आणि वाटप होणार आहे. 9 जून 2025 ते 11 जून 2025 मध्ये 0 फेरी प्रवेश सुरू होणार आहे. 9 जून ते 11 जून जी 0 फेरी असेल त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा मी तुम्हाला सांगितली, इन हाऊस कोटा, त्यांना जर तुम्हाला तुमचा तिथं अलॉट झालं असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं आणि ऍडमिशन कन्फर्म करायचे. विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेले कागदपत्र अपलोड करून संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन, आता तुम्हाला ऍडमिशन जेव्हा प्रोसीड फॉर ऍडमिशन करणार तर मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल महाविद्यालयात, तरच तुमचं आणि शैक्षणिक शुल्क तुम्ही जे भरणार कॉलेजेसमध्ये तेव्हा तुमची ऍडमिशन कन्फर्म होईल कॉलेजमधून. 9 जून 2025 मध्ये कॅप फेरी प्रवेश, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस जी आहे, गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया होईल. विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण केले जाईल. कॅप फेरी प्रवेश असेल 10 जून, जे परत अजून मेरिट लिस्ट लागेल. 10 जून 2025 मध्ये परत प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यानिहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप जे अलॉट झालेले त्याचा तपशील उपलब्ध होईल. त्याच्यानंतर माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल. उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी जी अलॉट केलेली ती प्राप्त होईल. फेरी निहाय कट ऑफ तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल. आता पुढचा टप्पा आहे 11 जून 2025 ते 18 जून 2025 यामध्ये काय होणार आहे बघा. विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर मान्य असेल, जे महाविद्यालय तुम्ही चूज केलं होतं, प्रेफरन्स दिला होता, पसंती दिली होती, तेच तुम्हाला मिळालं तर ते प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे. तर जर तुम्हाला मान्य असेल, जे तुम्ही कॉलेज प्रेफरन्स दिला होता तेच कॉलेज तुम्हाला अलॉट झालं असेल, त्याला प्रेफरन्स देऊन तुम्ही जे तुम्हाला तेच अलॉट झालं, तर तिथं पुढे काय करायचं, प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं. ते कागदपत्र अपलोड करायचे आणि मूळ कागदपत्र महाविद्यालयात जाऊन चेक करायचे बरोबर आहेत की नाही, त्यांची फीस भरून ऍडमिशन कन्फर्म करायची. विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल.
सपोज तुम्हाला जे प्रेफरन्स दिलेलं कॉलेज असेल ते नको असेल, तर तुम्हाला पुढच्या फेरीसाठी कन्सेंट द्यावी लागेल. पुढच्या फेरीत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर त्याची कन्सेंट, संमती द्यावी लागेल आणि मग तुम्हाला ते पुढच्या फेरीसाठी सहभागी होता येईल. प्रवेशाची निश्चिती, प्रवेशास नकार, प्रवेश रद्दची नोंद हे सर्व उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इन द्वारे केलं जाईल. ठीक आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी व पसंतीक्रम भरणे विद्यार्थ्यांनी संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील. तुम्हाला कन्सेंट द्यायची, नवीन तुम्हाला पसंतीक्रम देता येईल. आता काही सूचना आहेत. जर विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इन मधून प्रोसीड फॉर ऍडमिशन, परत तेच आहे जे आपण मुद्दे हे केले त्याच पद्धतीने आहेत. तर महत्वाचा मुद्दा जो आहे, आता सर्वात महत्वाचा मुद्दा का ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिला आणि फर्स्ट तुम्हाला अलॉट झालं, फर्स्ट प्रेफरन्सच कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला तिथं प्रवेश घ्यावाच लागेल. ठीक आहे. पुढच्या फेरीसाठी तुम्ही बाद होऊन जाणार. अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही तर त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी 2 ते 4 साठी अपात्र ठरवण्यात येईल. त्यांना फक्त मग केव्हा आहे, खुली फेरी जी असेल, ओपन राऊंड, ऑल राऊंड जो असेल, ओपन फॉर ऑल, तर सर्वांसाठी जी खुली फेरी असेल तेव्हाच तुम्हाला विचारात घेतलं जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक महाविद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा. अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल. काहींनी प्रवेश घेतल्यानंतर रद्द केला तर ते पुढच्या फेरीसाठी अपात्र असतील व ते पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जातील. 20 जून 2025 फेरी क्रमांक 2 साठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे, कोटा जागांसकट. तर ह्या काही ज्या आहेत शेड्यूल नुसार आहेत, ह्याच्यात चेंजेस पण होऊ शकतात. ठीक आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जाता जाता एक शेवटचे आवाहन मी करतो तुम्हाला सगळ्यांना की प्रवेश प्रक्रियेसाठी वेळेत अर्ज करायचा सगळ्या विद्यार्थ्यांनी. आणि अधिक माहितीसाठी जी काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ती जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.